यानंतर एक धक्कादायक बातमी उल्हासनगरमधनं समोर येते। अतिशय विचार करायला लावणारी, बाहेर खायचं की नाही असा प्रश्न उपस्थित करणारी मंचुरियनच्या चटणीमध्ये पालीचं पिल्लू निघालेलं आहे। उल्हासनगरमधील ही धक्कादायक घटना समोर येते। चटणी खाल्ल्यानंतर महिलेची तब्येत बिघडलेली आहे। तर या घटनेनंतर संबंधित महिलेची प्रकृती बिघडली, तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मोना पठारे यांनी एका चायनीज दुकानातून मंचुरियन आणि त्यासोबत चटणी खरेदी केली होती। चटणी खाल्ल्यानंतर त्यामध्ये पालीचं पिल्लू त्यांना आढळलं। या प्रकारानंतर त्यांची प्रकृती ही अचानक बिघडली, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मी मोना पठारे, मी मंचुरियन आणायला गेली होती। त्यानंतर मी घरी मंचुरियन घेऊन आली, तर मी चटणी फोडली तर त्याच्यामध्ये पालीचं पिल्लू निघलं। तर मी त्याच्याकडे घेऊन गेली, मी त्याला गप्पा सांगितलं, अमरदादा पालीचं पिल्लू निघले, चटणी फेकून दे। तर तो बोलला ठीक आहे, तू घरी जा, कोणाला काय बबल करू नको। आणि मला फोन करून बोलतोय ती बाई आली ना, ती बाई खूप डेंजर आहे, तिला सांग बबल करू नको। आणि मला बोललं चटणी ना मी टेस्टिंगला पाठवली आहे। म्हणलं ठीक आहे। त्यानंतर मग मी घरी आले, मला 8-8:30ला मला उलटी आणि चक्कर आणि डोकं धरलेलं। मी जग्गेशाकडे ॲडमिट झाली, तिथे ते लोक आलते, त्यांनी खर्च दिला तिथे, परत मला 1 वाजता त्रास व्हायला लागला। त्यानंतर मग मी फोन लावला त्याला दादाला 3 वाजता, तर दादाने काही कॉल रिसीव्ह केला नाही। मग आता सकाळी आला।